नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एक्सेलमधील रिमूव्ह डुप्लिकेट्स आणि युनिक फॉर्म्युला हे खूप महत्त्वाचे टॉपिक सविस्तर शिकणार आहोत. रिमूव्ह डुप्लिकेट्स आणि युनिक फॉर्म्युला हे कशासाठी वापरले जातात? तर डेटा क्लिनिंग आणि डेटा अनालिसिससाठी वापरले जातात. डुप्लिकेट डेटा म्हणजे काय? डुप्लिकेट डेटा म्हणजे जेव्हा एकच डेटा एकापेक्षा जास्त वेळा एक्सेलमध्ये येतो, तेव्हा त्याला डुप्लिकेट डेटा म्हणतात. उदाहरणार्थ नाव समजा इथे राज हे एकापेक्षा जास्त वेळा आलेला आहे, त्याला म्हणतात डुप्लिकेट डेटा. आता आपल्याला डुप्लिकेट डेटा हा रिमूव्ह करायचा आहे. मग आपण पाहूयात डुप्लिकेट डेटा कसा रिमूव्ह करायचा. रिमूव्ह डुप्लिकेट्स म्हणजे काय? डुप्लिकेट डेटा कायमचा डिलीट करणे म्हणजेच रिमूव्ह डुप्लिकेट्स. रिमूव्ह डुप्लिकेट्स कसे वापरायचे आता आपण ते स्टेप बाय स्टेप पाहूयात. पहिल्यांदा डेटा पूर्ण सिलेक्ट करायचा. त्याच्यानंतर डेटा या टॅब मध्ये जायचं. डेटा या टॅब मध्ये आपल्याला ऑप्शन्स दिसतो रिमूव्ह डुप्लिकेट, त्याच्यावर क्लिक करायचं. त्याच्यामध्ये फर्स्ट चेक करायचं की आपला जो ऑप्शन हा टिक मार्क आहे, माय डेटा हॅज अ हेडर्स, तर आपण हेडर्स पण सिलेक्ट केलेला आहे, त्याच्यामुळे हा टिकच ठेवायचा. त्याच्यानंतर अनसिलेक्ट ऑल करायचा. आता तुम्हाला कुठल्या कॉलमसाठी तुम्हाला डेटा रिमूव्ह करायचा आहे, डुप्लिकेट डेटा रिमूव्ह करायचा आहे, तो आपण सिलेक्ट करायचा. आता समजा मला नेमसाठी आपल्याला डुप्लिकेट डेटा रिमूव्ह करायचा आहे आणि ओके केलं. तर पहा, 4 डुप्लिकेट्स व्हॅल्यू होत्या, त्यातल्या त्या रिमूव्ह झाल्या आणि आता आपल्याला फक्त जे युनिक डेटा आहे तोच मिळाला. मगाशी पाहिलं आपण राज हा डुप्लिकेट होता, तर तो आता निघालेला आहे. त्याच्यामुळे आपल्याला डेटा हा जो युनिक डेटा आहे म्हणजे डुप्लिकेट डेटा नाहीये, तो आपल्याला मिळून गेला. पण याच्यामध्ये काय झालं की जो डुप्लिकेट डेटा होता तो कम्प्लिटली डिलीट झालेला आहे. म्हणजे याचाच अर्थ की डुप्लिकेट्स जे रोज आहेत ते डिलीट होऊन जातात. ठीक आहे, म्हणजे इम्पॉर्टंट नोट काय आहे याच्यामध्ये की रिमूव्ह डुप्लिकेट्स केल्यावर डेटा डिलीट होतो, अंडू नसेल तर परत येत नाही. त्याच्यामुळे डुप्लिकेट डेटा हे केअरफुली करावं. ठीक आहे, आता रिमूव्ह डुप्लिकेट्स हे कधी वापरायचे? फायनल रिपोर्ट बनवताना, डेटा क्लिनिंग करताना आणि वन टाइम साठी हा रिमूव्ह डुप्लिकेट्स यूज करायचा असतो. ठीक आहे, माझी अशी अपेक्षा आहे की तुम्हाला रिमूव्ह डुप्लिकेट्स हे ऑप्शन्स समजलेला आहे. चला तर मग आपण दुसऱ्या फॉर्म्युलाकडे जाऊया, म्हणजेच युनिक फॉर्म्युला. युनिक फॉर्म्युला म्हणजे काय? युनिक फॉर्म्युला वापरून आपण डुप्लिकेट डेटा न डिलीट करता वेगळ्या ठिकाणी फक्त युनिक व्हॅल्यूज मिळवू शकतो. ही फॉर्म्युला एक्सेल 365 किंवा एक्सेल 2021 च्या पुढे उपलब्ध आहे. ठीक आहे, आता आपण युनिक फॉर्म्युलाचा सिंटॅक्स पाहूया. इज इक्वल टू करून युनिक मिळून गेला. ठीक आहे, आता याच्यामध्ये आपल्याला ॲरे सिलेक्ट करायचा आहे. तर आता आपल्याला कुठून सिलेक्ट करायचा आहे? हा पूर्ण ॲरे आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. ठीक आहे, आता ह्याच्यामध्ये मी कलर सेट केलेला आहे की कुठला डेटा हा डुप्लिकेट आहे. ठीक आहे, आता आपल्याला पूर्ण जो डेटा आहे, आता ह्याच्यामध्ये रिमूव्ह डुप्लिकेट मध्ये काय होतं? रिमूव्ह डुप्लिकेट मध्ये फक्त जे नेम आहे, जे नेम एकापेक्षा जास्त वेळा आला रो मध्ये, तर तो रिमूव्ह करत होता. म्हणजे हे जरी डिफरंट आले, सिटी किंवा मार्क्स जरी डिफरंट असले, तरी हा जो राज एकापेक्षा जास्त वेळा आला तरी तो डिलीट करत होता. पण युनिक डुप्लिकेट मध्ये काय आहे की पूर्ण रो जर डुप्लिकेट असेल तर तो डेटा निघून जातो.
आता समजा मी आता इथे राज आहे, राजच्या इथे मी टाकलं पुणे. ठीक आहे, इथे पुणे हे येऊन गेलं ऑटोमॅटिकली. ठीक आहे, हे आहे युनिकचा यूज. आता याच्यामध्ये आपण हे पाहूयात की आपण आता रो वाईज पाहिलं, आता आपण कॉलम वाईज पाहूया. आता इथे आपले युनिकच कॉलम आहेत. आता समजा मी याच्यामध्ये हे घेऊन इथे ही सिटी आपण दुसऱ्या कॉलम मध्ये सुद्धा पेस्ट करून पाहूया. ते आले. मी आता रो साठी बाय डिफॉल्ट हे फॉल्स असतं, पण कॉलम साठी आपल्याला हे ट्रू करावं लागेल. ठीक आहे, पाहिलं. आता आपल्या इथे सिटी हे 2 वेळा होतं, पण आपल्याला सिटी किती वेळा मिळाली? एकदाच मिळाली, एकाच कॉलम मध्ये मिळून गेली. आता याच्यामध्ये आपल्याला आता बाकीचा डेटा जो आहे तो एक्झॅक्टली वन्स हवा आहे. म्हणजे राज जरी आपल्याला काही डेटा जो आहे तो डुप्लिकेट जरी असला तरी आपल्याला तो एकदाच हवा आहे, तर तोही आपल्याला मिळून जाऊ शकतो. इथे मी ट्रू केला आणि एंटर मारला. पाहिला तर हा जो डुप्लिकेट डेटा होता तोही निघून गेलेला आहे, पण तो दुसऱ्या ठिकाणी कॉपी पेस्ट झालेला आहे. त्या कम्प्लिटली त्या रो एक्झॅक्ट लिस्ट मधून तो डिलीट झालेला नाहीये. तर अशा पद्धतीने आपण युनिक फॉर्म्युलाचा यूज करू शकतो. तर युनिक फॉर्म्युला कुठे कुठे वापरला जातो? ओरिजिनल डेटा सेफ राहतो, सेफ ठेवायचा असेल तर आपण युनिक फॉर्म्युला वापरायचा. ऑटो अपडेट, जर डेटा आपण न्यू टाकत गेला ओरिजिनल लिस्टमध्ये तर तो ऑटोमॅटिकली दुसऱ्या लिस्टमध्ये तो ऑटोमॅटिकली अपडेट झाला पाहिजे, त्यासाठीही आपण युनिक फॉर्म्युलाचा वापर करू शकतो. डायनॅमिक रिपोर्टसाठीही हा बेस्ट आहे आणि ॲडव्हान्स्ड एक्सेल युजरसाठीही हे युजफुल असणार आहे. त्याच्यामुळे युनिक फॉर्म्युला हा खूप उपयुक्त आहे. तर आता रिमूव्ह डुप्लिकेट आणि युनिक फॉर्म्युला ह्यांच्यामधला आपण डिफरन्स बघूया. तर रिमूव्ह डुप्लिकेट मध्ये काय होतं की डेटा हा डिलीट होतो, पण युनिक फॉर्म्युला मध्ये काय होतो? डेटा हा सेफ राहतो. रिमूव्ह डुप्लिकेट्स हे वन टाइम यूज साठी आहे, पण युनिक फॉर्म्युला हा डायनामिक्स यूज साठी आहे. रिमूव्ह डुप्लिकेट्स हे ओल्ड एक्सेल मध्ये चालतो, पण युनिक फॉर्म्युला हा न्यू एक्सेल मध्ये चालतो. हे आहेत रिमूव्ह डुप्लिकेट्स आणि युनिक फॉर्म्युलाचा डिफरन्स. ठीक आहे, माझी अपेक्षा आहे की तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी समजलेल्या आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.